कोट्यावधीच्या अत्याधुनिक रुग्णवाहिका धुळखात, चालकांना पगारासाठी निधीच नाही, स्पेअर पार्टही चोरीला. 2021-22 या आर्थिक वर्षात कोट्यावधी रुपये खर्च करून अत्याधुनिक रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या. मात्र चालकांना पगार देण्यासाठी महानगरपालिकेकडे निधीची तरतूद नसल्याने सुमारे 10 ते 15 रुग्णवाहिका वापराअभावी धुळखात पडून राहिल्या आहेत. दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्यामुळे या रुग्णवाहिकांमधील अनेक स्पेअर पार्टही चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणामुळे महानगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ही माहिती उघड होताच नगरसेवक अमोल बापू शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारावर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक अमोल बापू शिंदे यांनी केली. सोलापूर महानगरपालिकेच्या ज्या काही रुग्णवाहिका आहेत, तुम्ही बघितलं असेल की आत्ताच आपण व्हिजिट दिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली आहे की जागेवर 17 गाड्या असताना त्यातल्या 7 ते 8 गाड्या 100% बंद आहेत. त्या गाड्या खरेदी करताना 2022-24च्या दरम्यान 23ला काही गाड्या आल्यात तरी सुद्धा अशा पद्धतीच्या गाड्या बंद ठेवणं, त्याचे स्पेअर पार्ट जाणं ही खूप भयावह अशी परिस्थिती आहे. एकीकडे सिव्हिल हॉस्पिटलला मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातल्या रुग्णांचा मोठा लोड आहे. शहरी भागातल्या लोक तिथं रुग्णसेवेसाठी येत असतात आणि तिथं सुविधा देणार नाही, तिथं प्रायव्हेट अँब्युलन्स चालू आहेत. तुम्ही बघितलं असेल समोर आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट अँब्युलन्स चालतात आणि महापालिकेच्या अँब्युलन्स बंद ठेवणं हे खऱ्या अर्थानं त्या प्रायव्हेट ह्यांना मदत घेऊन त्यांना लाभ देण्यासाठी या सगळ्या गोष्टी होत आहेत का काय? भ्रष्टाचाराचा हा दुसरा मार्ग काढलाय का काय? अशी परिस्थिती आहे. मी आयुक्तांना विनंती करतो की विदिन 8 दिवसाच्या आत या सगळ्या अँब्युलन्स चालू झाल्या पाहिजेत. ज्या ज्या लोकांनी ह्याचे स्पेअर पार्ट चोरलेत, जे काही साहित्य चोरलं गेलंय त्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आता मला वाटतं आरोग्य अधिकारी राखी माने साहेब सुद्धा इथे आले होते. त्यांनीही सांगितलं की 8 दिवसात या सगळ्या गोष्टी आम्ही स्ट्रीमलाईन मध्ये आणतो. पण मी त्यांना विनंती करतो की जर असं झालं नाही आणि लोकांना, रुग्णांना जर सेवा मिळत नसेल तर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. आम्ही आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, पण महापालिकेचं आर्थिक नुकसान होऊ देणार नाही, एवढं मी सांगतो. बापूजीकडे रुग्णवाहिका आहेत, रुग्णवाहिका चालवण्यासाठी चालकांना देण्यासाठी पगार नाही आहे, पैसे नाहीत, महापालिकेकडे तरतूद नाही आहे, अशी गोष्ट उजेडात आली आहे. यावर आपलं काय? नाही, रुग्णवाहिका चालवायला ड्रायव्हरला पैसे नाहीत असं जर असेल तर महापालिका नाही तिथं किती मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करते हे आपण सगळं बघतोय. काय गरज आहे? महापालिकेची सेवा, रुग्णांना नाही सेवा देणार आणि तिथं पैसे नाहीत तर ही मग आपली दुर्दैवाची गोष्ट आहे. मग आपण विकास कामं काय करणार आहोत? आपलं कर्तव्य आहे की शहरातला जो काही रुग्ण असेल, शहरातल्या जे नागरिक आहेत त्यांना पाणी, दिवाबत्ती, आरोग्य सेवा देणं हे महापालिकेचं कर्तव्य आहे. त्यामुळे महापालिकेला कुठेही या सगळ्या गोष्टींपासून पळता येणार नाही. आयुक्तांनी जर तसं वाटत असेल की रुग्णवाहिकांना द्यायला पैसे नाहीत, ड्रायव्हरला पैसे नाहीत, तर स्वतःच्या गाड्या बंद कराव्यात. मग वापरायच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या बंद कराव्यात. तिथं तुम्हाला एकाला 2-2 ड्रायव्हर आहेत आणि ते रुग्णवाहिकेला अँब्युलन्सला ड्रायव्हर नाहीत. दुर्दैवाची गोष्ट आहे. अशी जर गोष्ट तुम्ही सांगितलेली खरी असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट महापालिकेची सध्या नाही आहे.